नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला नाहीये। थोडीशी माझी तब्येत खराब होती आणि माझा गळा पण खराब आहे, त्याच्यामुळे आपले जे व्हिडिओज आहे आपल्या चॅनलवरती येऊ शकलेले नाहीये। तर आता आपले व्हिडिओज रेग्युलर येणार आहेत आपल्या चॅनलवरती, ठीक आहे। तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे, याचं संपूर्ण पेपर पॅटर्न 32 इंच साईज साठी आपण कसं घ्यायचं आहे, याची उंची काय घ्यायची आहे, साईज काय घ्यायची आहे, कटोरी कशी वाढवायची आहे, हे सर्व काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, स्किप न करता। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। ओके, तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर तर इथे मी डबल फोल्ड न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्याची जी फोल्डिंगची बाजू आहे ती समोर ठेवली आहे, ओपन बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे। इथे आपली उंची असणार आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मी प्लस करणार आहे आणि 14 घेणार आहे। जिथे 14 आले आहेत बघा, अशा पद्धतीने दोन ठिकाणी मार्किंग करून इथे मी लाईन आखून घेणार आहे। इथे लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं मेजरमेंट। तर जे काही आपलं शोल्डरचं मेजरमेंट आलेलं आहे त्याच्यामधून 1.5 इंच मायनस करायचे आहे, ठीक आहे। म्हणजे शोल्डरचं मेजरमेंट पूर्ण घ्यायचं आहे, त्याचे हाफ करायचे आहेत आणि हाफमधून 1.5 इंच मायनस करून इथे घ्यायचं आहे। त्यानंतर मुंड्याचं सूत्र पण तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे। जी काही चेस्ट आहे, चेस्ट डिवायडेड बाय 6 करायचे, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे आणि मुंड्याचं सूत्र काढायचं आहे। पॉईंट मी देऊन घेतलेला आहे। त्यानंतर मी घडी पण घेतलेली आहे, घडी पण आहे आपली। जे काही चेस्ट आहे म्हणजे इथे आपण 32 इंच चेस्टचं मेजरमेंट घेतलेलं आहे, 32 भागिले 4 करायचे आहेत। जे उत्तर येते त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घडी घेतली आहे। सेम सूत्र मी कमर घेरसाठी पण यूज करून घेतलंय आणि मार्किंग करून घेतलेली आहे। आणि बघा आता इथे लाईन आखून घेत आहे। त्या लाईन आखून झाल्यानंतर काय करणार आहे, मी आर्म होल जो आहे म्हणजे मुंड्या जो आहे त्याच्या आतमध्ये अर्धा इंचावरती लाईन आखून घेतली आणि शोल्डरला उतार दिला आहे अर्धा इंचाचा गळ्याच्या बाजूने। त्यानंतर हे संपूर्ण चौकोन आपण इथे रेडी करून घेतलेला आहे। आता आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। गळ्याची रुंदी आपण 2.25 इंच घेणार आहोत। गळ्याची उंची घेणार आहोत इथे 5.5 इंच। त्याच्यानंतर 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे खाली। तुम्ही 5.5 किंवा 6 तुमच्या अकॉर्डिंग गळ्याची जी उंची आहे ती घेऊ शकताय। चौकोन इथे आखून घ्यायचा आहे, गळ्याचा आकार द्यायचा आहे। सिंपली आपण गोल गळ्याचा आकार देणार आहोत। इथे गळ्याचा आकार दिल्यानंतर आपण वळणार आहोत मुंड्याकडे। तर बघा, आतमधली जी रेषा आहे तिथून पुढे 1 इंच घेणार आहोत आणि त्याच्या पुढे घेणार आहोत 1.25 इंच। त्याच्यानंतर इथे मी आतला आकार आतल्या रेषेला देणार आहे, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला देणार आहे। त्यानंतर आपण येणार आहोत खालच्या साईडला, तिथून खाली जी रेषा आपण ऑलरेडी घेतली होती उंचीची तिथून वरती 2.5 इंचावरती मार्क करणार आहोत। ही असणार आहे आपली क्रॉस पट्टीची लाईन। जिथे लाईन आखून घेतली आहे तिथून पुढे 2.25 इंचावर मार्क करायचे आहे, तिथून वरती 1.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला लाईन आखून घ्यायची, म्हणजे ही झाली आपली क्रॉस पट्टी रेडी। त्यानंतर बघा 32 इंच चेस्ट आहे तर 4.25 इंचाची इथे मी कटोरी घेणार आहे। त्या रेषेवर 4.25 मोजले आणि गळ्याच्या खाली पण 4.25 इंच मोजून घेतले आहेत आणि मुंड्यापासून आतमध्ये 2.5 इंच घेतले आहे। लाईन आखून घेतल्या, हे बघा सिंपली इथे लाईन आखून घेतल्या आणि हलकासा गोल आकार पण मी देऊन घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे 4.25 इंचाची आपली कटोरी होती ना, त्याचे हाफ घ्यायचे आहेत आणि तिथून वरती यायचं आहे 1 इंचावरती। हा असणार आहे आपला टक्स। आता हे झाल्यानंतर आपल्याला हे जे पॅटर्न आहे हे कम्प्लिटली कटिंग करून टाकायचं आहे। तर कटिंग करताना खालून सुरुवात करणार आहे मी पूर्ण कटिंग करायला। चौकोन आपण जसा आखून घेतलेला आहे तसा कटिंग करणार आहोत। त्याच्यानंतर गळ्याला जो उतार दिलेला आहे तो पण आपण इथे कटिंग करणार आहोत, म्हणजे शोल्डरचा उतार। आणि मुंडा आपण बाहेरच्या बाजूचा कट करणार आहोत। यानंतर बघा दोन्ही पण पार्ट आपले निघालेले आहेत। मागचा पार्ट साईडला करूया आणि पुढचा पार्ट आपण इथे घेणार आहोत। पुढच्या पार्टचा अगोदर मुंडा जो आहे तो कट करून घेऊया। हा मुंडा मी इथे कट करून घेते। त्यानंतर जी पट्टी आहे खालची क्रॉस पट्टी ती पण मी कट करून घेत आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी कुठल्या कुठल्या गोष्टी कट करत आहे, त्या हिशोबाने तुम्हाला कटिंग करायचं आहे। त्यानंतर बघा इथे गळ्याचा आकार कट केला आणि नंतर मी लास्टला कटोरी जी आहे ती कट करणार आहे।
आता ही कटोरी कट झाल्यानंतर ही अशीच्या अशी ठेवायची का? तर नाही, ही कटोरी आपल्याला वाढवावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा दुसरा पेपर घेणार आहे. अगोदर जो टक्स घेतलेला आहे त्याला हलकंसं कट मारून घेऊया, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ही कटोरी आखायची आहे दुसऱ्या पेपरवर तेव्हा सोपं जाईल. आता दुसरा पेपर घेऊन घेतला आहे. जो टक्स मी कट केला होता तिथे बघा हलकासा छोटा बिंदू घेतला आणि संपूर्ण साईडने जे कटोरी आहे ती आखून घेतली. पूर्ण कटोरी अगोदर आपल्याला आखून घ्यायची आहे. ही कटोरी आखून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही साईडला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, एका साईडने 1.5 घेतले, दुसऱ्या साईडने पण 1.5 घेतले. सेम तसा स्टेप पकडायचा आहे. वरती 1 इंच पकडून खाली 2.5 इंचावरती मार्किंग करायची आहे. ठीक आहे, म्हणजे तिघं पण बाजूला 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि लाईन मी इथे आखून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याच्या दिशेला आपल्याला हलकासा 1/2 इंच घ्यायचा आहे आणि तिथून ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर वरची जी दिशा आहे तिथे पण हलकासा 1/2 इंच घेऊन इथे आपल्याला जो गोल आकार आहे कटोरीचा तो देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा आकार दिल्यानंतर आपण इथे कटोरी जी आहे ती कट करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर का आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायची इच्छा असेल तर आमचा ॲप आहे दीप्स कोचिंग. गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकताय. त्याची लिंक पण मी दिलेली आहे बघा ऑलरेडी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथून तुम्ही त्या लिंकवरती फक्त क्लिक करायचं आहे आणि ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमच्यासाठी भरपूर सारे असे कोर्सेस तिथे अवेलेबल आहेत, बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये. बरोबर. तर आता इथे कटोरी तर आपली झाली आहे. आता राहिली होती आपली स्लीव्ज म्हणजे बाहीचं माप. तर आता त्याच्यासाठी मी दुसरा अजून एक पेपर घेतला आहे, डबल फोल्ड केला आहे तो. त्याच्या फोल्डिंगच्या बाजूने मी इथे बाहीचं माप टाकत आहे. उंची त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घेतले आहे. त्यानंतर मी खाली घेणार आहे दंडघेर. तर इथे दंडघेर होता माझा 11 इंच. 11चे हाफ केले इथे 5.5. तिथून पुढे घेणार आहे मी 1.5 इंच. त्यानंतर वरून कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला साधारणपणे 2 इंचावरती, कारण की 4 इंचाचीच ही बाही आहे. त्यानंतर बघा 5.5 इंच आपण घेतला आहे दंडघेर. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून घडी घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंचाची मार्जिन घेतली आहे. दोन्ही पण मार्जिनच्या लाईन ज्या आहेत त्या आखून घेतल्या अशा. आणि बघा वरच्या साईडने 2.25 इंचावरती लाईन आखून घेतली आणि बाहीचा आकार देऊन घेतला. ही बाही आता आपण कटिंग करणार आहोत. बाही कटिंग करत असताना एका गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही पण आकार सोबतच नाही कट करायचे आहे. अगोदर वरचा आकार मी कट करणार आहे, त्याच्यानंतर बाही आपण ओपन करणार आहोत आणि त्यानंतर दुसरा आकार कट करायचा आहे. परंतु इथे अगोदर मी बाही जी आहे ती तयार करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर तिचा आकार जो आहे तो कट करणार आहे. तर आता इथे तेच पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे अस्तरवरती. अस्तरचा ब्लाऊज आपण इथे घेणार आहोत. जसा पाठीचा पार्ट मी घेतलेला आहे सेम तसाच ठेवलेला आहे आणि इथे मी आखून घेत आहे. एक एक करून सर्व पार्ट मी इथे आखून घेणार आहे. कपडा हा डबल फोल्ड टाकलेला आहे, त्याची फोल्डिंगची बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे. आणि आता इथे मी अशा पद्धतीने बघा समोरच्या बाजूला मी बाही ठेवलेली आहे, ती पट्टीला पण मी मार्क करून घेत आहे. हे झाल्यानंतर मी साईड पीस ठेवणार आहे. साईड पीस अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा, म्हणजे ब्लाऊज आपल्याला कसं ठेवायचं आहे ते पण तुमच्या लक्षात येणार आहे की कसं कटिंग करायचं आहे, पॅटर्न आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचं आहे. साईड पीस ठेवल्यानंतर इथे आपण साईडला कटोरी घेणार आहोत आणि कटोरी नेहमी आपल्याला तिरकस बाजूने कटिंग करायची असते. साईड पीस हा नेहमी आपण सरळ बाजूने ठेवणार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बऱ्याच वेळेस आपण तिरकस बाजूने साईड पीस ठेवल्यामुळे काय होतं माहिती का, आपला जो साईड पीस आहे ना तो तिरकस कपड्यावरती जातो आणि त्याच्यामुळे तिथे गोंधळ होतो. इथे बघा टक्स राहिलेला होता माझा काढायचा, तर मी मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे आणि 1/2 इंच साईडने सोडून दिले आहे आणि जी काही कटोरीचं माप होतं 4.25 इंच कटोरीचं माप होतं त्याच्या हाफ सेंटरला इथे कट मारून घेत आहे. हा कट मारून झाल्यानंतर इथे आपला टक्स जो आहे तो रेडी झालेला आहे, म्हणजे नंतर आपल्याला कपड्यावरती टक्स मोजण्याची पण गरज पडणार नाही. आता हे सर्व झाल्यानंतर मी काय करणार आहे, इथे कटोरी ठेवणार आहे. ही कटोरी अशा पद्धतीने ठेवत आहे बघा आणि संपूर्ण कटोरीला मी इथे आखून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे म्हणजे हे जे अस्तर आहे ब्लाऊजचं हे मी कट करून घेणार आहे. हे कटिंग झाल्यानंतर आपण जो क्रॉसपट्टीचा पार्ट आहे तो नंतर कट करणार आहोत. तर आता सुरुवात करूयात कटिंगला. पण सोबतच क्रॉसपट्टी इथे बसते की नाही ते अगोदर मी चेक करून घेते. तर बसत आहे तर मी इथे ठेवून घेतलेली आहे बघा क्रॉसपट्टी पण.
आणि खाली अर्धा इंच थोडीशी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आता हे ब्लाऊज आपलं झालेलं आहे, व्यवस्थित पद्धतीने पॅटर्न ठेवून आखून झालेला आहे. आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर कटिंग करत असताना काय करायचं आहे, आपल्याला सगळ्यात अगोदर पाठीचा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे. इथे मी गळा घेतलेला नाही आहे. जेव्हा आपण ब्लाऊज पूर्ण कटिंग करणार आहोत तेव्हा आपण इथे गळा घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे मागचा पण पार्ट कट झाल्यानंतर आपण गळा जो आहे तो आखून घेणार आहोत. आता हे संपूर्ण ब्लाऊज मी कट करून घेते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट नक्की करायची आहे मैत्रिणींनो. आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत आणि जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा अगदी यूजफुल असणार आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक पण नक्की करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे आपला आजचा हा व्हिडिओ. तर बघा, एक एक पार्ट मी इथे कट करून घेत आहे. कटिंग करत असताना कपडा आपल्याला अजिबात उचलायचा नाही आहे. एक हात आपला कपड्यावरती असला पाहिजे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कट करायचा आहे. कपडा आपला सरकता कामा नये. जर आपला कपडा सरकला तर समजून घ्यायचं की दोन्ही साईडमध्ये काहीतरी घोळ जो आहे तो निर्माण होणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला एकसारखा ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. पाठीचा पार्ट आणि साईड पीस मी इथे कट करून घेतला आहे बघा. त्याच्यानंतर मी इथे कट करत आहे स्लीव्स म्हणजे बाही. बाही मी इथे किती घेतलेली होती, 4.5 इंचाची माझी बाहीची उंची आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केलेले आहेत, म्हणजे 5 इंचाची आपल्या इथे बाही आलेली आहे तयार. कारण की हे माझं अस्तरचं ब्लाऊज होतं त्याच्यामुळे मी इथे बाहीला अर्धा इंच मार्जिन दिलेलं आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचा पण जो पार्ट आहे तो संपूर्ण इथे आपण कट करून घेणार आहोत. अस्तरचं आपलं कट झालेलं आहे. आता आपल्याला कटिंग करायचं आहे ते म्हणजे मेन फॅब्रिक, मेन ब्लाऊज पीस. आता हा जो ब्लाऊज पीस आहे हा साडीतला आहे आणि अगदी सुळसुळीत आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मी बाही कटिंग करून घेतली आहे बघा. आणि बाही आपल्याला कमी पडत आहे, जेव्हा जॉईंट देऊयात तेव्हा बघूयात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण शिवणार आहोत तेव्हा त्याला जॉईंट देणार आहोत. आणि बघा, हा एकदम सुळसुळीत कपडा असल्यामुळे इथे त्याची जी घडी आहे ती पण मला व्यवस्थित टाकता येत नाही. जेव्हा तुम्हाला ब्लाऊज जे आहे हे कटिंग करायचं असतं ना, तर त्यावेळेस असे जर सुळसुळीत कपडे असले तर तेव्हा तुम्हाला पिन लावण्याची गरज असते. आता बघा, मी इथे फोल्डची जी बाजू आहे ती माझ्याकडे ठेवली आहे आणि मग मी इथे पाठीचा जो पार्ट आहे तो ठेवत आहे. याला पिन लावून मग तुम्ही कटिंग केलं तरी चालणार आहे. आता एक एक पार्ट मी ठेवणार आहे. जसं आपण समोरच्या बाजूला घेतलं होतं म्हणजे अस्तरच्या बाजूला घेतलं होतं सेम तसंच इथे पण आपल्याला एक एक पार्ट जे आहे ते ठेवून घ्यायचे आहे. आता इथे तर झालेलं आहे आपलं हे मागचा पार्ट. त्याच्याच बरोबर साईडला जिथे जागा आहे बघा, जसं आपण अस्तरवरती ठेवलं होतं तसंच इथे मी साईड पीस ठेवून घेणार आहे. आणि कटोरी जी आहे ती मी इथे पण तिरकसच कपड्यामध्ये घेणार आहे, कारण की कटोरी आपल्याला तिरकस कपड्यामध्येच कटिंग करायची असते नेहमी. आणि साईड पीस हा सरळ कपड्यामध्ये कटिंग करायचा असतो, मग ते ब्लाऊज पीस असो किंवा अस्तरचा पीस असो. ठीक आहे, आता इथे मी सरळ कपड्यामध्ये हे कटिंग करत आहे. हे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं आहे आणि एक एक पार्ट मी इथे कट केलेला आहे. लक्षात घ्या, सर्व पार्ट एकदम आखून नाही घ्यायचे आहेत आणि एकदम कट नाही करायचे, कारण की हा जो कपडा आहे हा सुळसुळीत आहे त्याच्यामुळे. आता बघा, इथे व्यवस्थित करून घेते आणि मग त्याच्यानंतर कटोरी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मी इथे क्रॉसपट्टी पण कटिंग करून घेणार आहे. आणि ब्लाऊज आपलं पूर्णपणे इथे कट झालेलं आहे. याचा शिलाईचा व्हिडिओ आपला उद्याला येणार आहे, ह्याच चॅनलवरती येणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही उद्याचा पण व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे. जी लोक नवीन आहेत, ज्या ताई आपल्या नवीन शिकणाऱ्या आहेत, त्यांच्यासाठी जो उद्याचाच पण व्हिडिओ आणि आजचा पण व्हिडिओ हा फार बेनिफिशियल असणार आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा, म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचा जो आहे तो शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आता बघा, इथे आपलं ब्लाऊज जे आहे हे कम्प्लिटली कटिंग झालेलं आहे. याला पट्ट्या कटिंग करायच्या आहेत आणि उद्याला बघा अशा पद्धतीने आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. आणि उद्याच्या
व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे. जे काही बिगनर्स असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे, कारण की याच्यामध्ये आपण अस्तर कसं जोडायचं आहे, कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, हे सर्व आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण बघायला अजिबात स्किप नाही करायचा आहे. ओके. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळणार आहे. आणि मैत्रिणींनो, 100 डेज चॅलेंज पण आपलं जे आहे ते काही दिवसांपासून बंद होतं, ते पण आपलं स्टार्ट होणार आहे. तर 100 डेज चॅलेंजचे जे काही आपले व्हिडिओज असतात ना, ते रोज रात्री 9 वाजता येत असतात. तर नक्की तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके. आणि फेसबुक आणि इन्स्टा आयडी पण आहे, तर त्याला पण तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर का आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे दीप्स कोचिंग. गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकताय, किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे पण तुम्ही चेक करू शकताय. त्या लिंकवरती क्लिक करून आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकताय. म्हणजे तुम्हाला अगदी तुम्ही घर बसला एक फॅशन डिझायनर क्लास जो आहे तो करू शकताय. ओके. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.